सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा झाला। या देशावर आलेले अनेक विघ्न या गणेशाच्या आगमनानं आणि गणेशाच्या पूजनानं निश्चितपणानं दूर होतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि त्यामुळे आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही शहरातील सर्व गणेश मंडळांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आणि अतिशय शांततेनं हा गणेशोत्सव पार पडल्याबद्दल सर्व शहरवासियांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानत आहे। ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या इचलकरंजीच्या गणरायाला गेल्या हाताला मदत करण्यासाठी नेहमीच या ठिकाणी या स्वागतोत्सवाचं उभारणी केली जाते आणि या माध्यमातून इचलकरंजीतील सर्व जनतेचं त्याचबरोबर गणरायांचं आणि गणेश मंडळांचं गणेश भक्तांचं या ठिकाणी मानाचा भगवा होता आणि या मानाचा शिल्प घेऊन स्वागत केलं जातं आणि इचलकरंजीतील सर्व गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांना गणपती बाप्पा मोरया। गणेश भक्तांना महाराष्ट्र नवरात्राच्या आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं सर्वांचं या अनंत चतुर्दशीच्या व गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। सेवा सदन निरामय नेहमीच आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील याची सर्वांनी खात्री बाळगावी। सर्व गणेश भक्तांना व इचलकरंजीच्या सर्व नागरिकांना बहुजन समाजाच्या पूर्ण हार्दिक स्वागत अभिनंदन त्यांना शुभकामना आणि चाललेले वर्ष त्यांना सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे आणि सर्व इचलकरंजी शहराला सुखमय जावं असं गणेश चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी। चतुर्दशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या सर्व मंडळाचे स्वागत कमानीवर आम्ही सर स्वागत करून शुभेच्छा देतात। श्री साईप्रसाद ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री सुनीलजी महाजन यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ही गणपती बाप्पाला निरोप देणारी जी मिरवणूक आहे अनंत चतुर्दशीची, या मिरवणुकीमध्ये जे दिव्यांग मुलं आहेत किंवा इतर जे समाजातले जे लहान मुलं किंवा जे अंधअपंग आहेत अशा लोकांना ही मिरवणूक बघता येत नाही, म्हणून आम्ही हे स्वागत कक्ष उभं करण्यात आलेलं आहे। या स्वागत कक्षामध्ये सर्व गणेश भक्तांचं गणेश मंडळांचं आणि सर्व दिव्यांग मुलांचं स्वागत